मसाले भात खूपच छान झालेला आहे. कसा बनवला चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी मसाले भात बनवणार आहे. मसाले भात बनवण्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवला. त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालते. मसाले भातासाठी इथं मी काही खडे मसाले घेतलेत. 2 तेजपान, थोडा दालचिनीचा तुकडा, 2 मिरे, 1 चक्रफूल व 2 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत. तूप आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी सर्व खडे मसाले टाकते. मसाले भातामध्ये असे खडे मसाले घातल्यामुळे मसाले भाताला खूप छान खमंगपणा येतो. तुमच्याकडे जर साजूक तूप नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. हे सर्व खडे मसाले मी तुपामध्ये चांगले परतून घेते. तूप चांगलं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये तुम्हाला खडे मसाले घालायचे आहेत. मसाले चांगले तळल्यानंतर त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालते. 7-8 लसूणच्या पाकळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये टाकते. तुम्ही आले लसूणची पेस्टही त्यामध्ये घालू शकता. लसूण चांगला खरपूस तळल्यानंतर त्यामध्ये मी 2 उभे चिरलेले कांदे टाकते. 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या होत्या त्याही त्यामध्ये टाकल्या. कांदे चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेते. कांदे चांगले परतल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकतात. थोडेसे बदाम व काजू घातले. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. मी खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकते. खोबरं घातल्यामुळे मसाले भाताला खूप छान चव येते. कांदे व मसाले मी तेलामध्ये चांगले परतून घेते. 2 टमाटे मी चिरलेले आहेत ते त्यामध्ये टाकते. घरात ज्या भाज्या उपलब्ध आहेत ना त्या वापरूनच मी हा मसाले भात बनवलेला आहे. टमाटे चांगले परतल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा हिंग घालते. ह्या सर्व मसाल्याचा सुगंध हा पूर्ण घरात दरवळत आहे. अर्धी चमचे हळद घालते. 2 चमचे लाल तिखट घालते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. 2 बटाटे चिरलेले आहेत ते त्यामध्ये टाकते. तुमच्याकडे जर फ्लावरची भाजी व ओले वाटाणे असतील तर नक्की मसाले भातामध्ये घाला. त्यामुळे मसाला भात अधिकच चविष्ट होईल. साधारण 1 मिनिट मी सर्व भाज्या ह्या व्यवस्थित परतून घेते. 2 चमचे मी चवीपुरतं मीठ घालते. लहान मुले भाज्या खाण्यासाठी खूप टाळाटाळ करतात, पण त्या भाज्या जर तुम्ही मसाले भातामध्ये घातल्या तर मुलं त्या आवडीनं खातील. 2 चमचे मी धना पावडर टाकली. मसाले भात अधिक चविष्ट होण्यासाठी मी त्यामध्ये अर्धी चमची गरम मसाला घातला. लाल तिखट व मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात. सर्व भाज्या मसाल्यामध्ये छान परतल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये मी 2 तांबे गरम पाणी घालते. तुम्ही मसाले भातासाठी कोणता तांदूळ वापरणार आहे त्यानुसार पाणी घालायचं. मी इथं जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ जुना असल्यामुळे ह्या तांदळाला पाणी थोडं जास्त लागतं.
पाण्याला छान उकळी आलेली आहे. मी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकते. कुकरला झाकण लावून मी 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता कुकरचं झाकण काढते. मसाले भात खूपच छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण अशा पद्धतीनं मसाले भात बनवा व तुमचा मसाले भात मला कसा झाला ते कमेंट्समध्ये सांगा.